नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनियमावली (UDCPR) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. आज कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील, श्री जी.एम. म्हात्रे, बबन पाटील, रामदास शेवाळे, अरुणशेठ भगत आणि संबंधित शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे. सदर नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित 152 गावांची प्रारूप विकास योजना 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात UDCPR लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असेही सामंत यांनी सांगितले.